मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवरील दरडग्रस्त भागाची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली पाहणी. सुरक्षितेनंतरच वाहतुकीचा निर्णय घेतला जाणार. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री भोसले यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाल्याने मोठ्या प्रमाणात दगड व माती खाली आली. या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसून एंट्री पॉईंट परिसरातील स्लॅब तसेच संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे. दरम्यान रस्त्यावर पडलेला स्लॅब आणि इतर राडारोडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रस्ता वाहतुकीसाठी सुरू करायचा अथवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस विभाग आणि MSRDC यांच्या संयुक्त पाहणी व सुरक्षा मूल्यमापनानंतरच घेतला जाईल. नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व निर्णय घेतले जातील असे मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले. आपण आता हे जे बघतोय पहाटे 3:30ला घडलंय. 3:30ला आपलं जे कंट्रोल सेंटर आहे तर त्यांना ते लगेच लक्षात आलं, त्यांनी लगेच अलर्ट दिला आणि बाकी आपण ट्रॅफिक थांबवली. त्यामुळं जे आपण आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती सिक्युरिटीची सगळी सिस्टम बसवली आहे ती 24/7 काम करते ही वस्तू तिथे. आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, आपण पण सगळ्यांनी बघितलाय. हा प्रवाह यापूर्वी कधी तिकडनं आलेला नाहीये. हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागे मोठे मोठे दगड आले आणि जो आपल्या दर्शनी भागाचा भीम आहे त्याचा ऍक्च्युली स्ट्रक्चरल किंवा बोगद्याची तसा काही तो दर्शनी भागाचा भीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडात पडून. आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय. अजून 1-2 तासात सगळं काम संपल. नाही हा स्लॅब नाही आहे, हा वरचा भीम आहे. म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला, समोर जो भीम दिसतोय तो भीम वरनं खाली आलाय. स्लॅबला काही झालं नाहीये, त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाहीये. जो दर्शनी भागाचा भीम आहे तो वरनं दगड त्याच्यावर आल्यामुळं पाण्याचा प्रेशर आल्यामुळं तो भीम वरनं खाली हे झालेला आहे. बाकी कुठेही त्यांनी गेले असा धोका नाहीये. कुठेही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर डॅमेज नाहीये. थोडं हे जे आहे ते एकदा काढायचे जे झाले त्या देवीला त्याच्यानंतर आम्ही परत एकदा स्ट्रक्चर जे काय असेल ते आपण तपासणी करणार आहोत. भविष्यात अशा प्रकारे दरड कोसळू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे? आता थोडं जर या टेक्निकल गोष्टी आपल्याला बघायला लागतील थोडा, पण त्याला एकच आहे की पाऊस आणि धुकं जे आहे त्या 2 गोष्टी कमी व्हायला लागतील. त्याच्याशिवाय ह्याच्या वर जाऊन म्हणजे डोंगरामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर आता आपण इथं आहे जे वरनं लूज माती दगड किंवा समजा वरचा काय ओढे वगैरे जे आहेत ते जर डायव्हर्ट करायचे झाले तर वरची काय परिस्थिती आहे डोंगराची ती थोडी बघून आपल्याला हे करायला लागणार. IITचे वगैरे आपण लोक बोलवलेले आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीत तर आपण बघतो की पाऊस चालू आहे, धुकं आहे, वारं आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी आपल्या जे काही नियोजन करायचं त्याच्या जरा विरोधात आहेत. त्यामुळे हे थोडं कमी झालं की आम्ही IIT असेल टेक्निकल यांच्याकडनं त्याच्यावर जे असेल ते पुढची उपाययोजना करू. SIR पडताळणीत हलगर्जीपणा आणि कुचराई करणाऱ्यांवर निश्चित कारवाई. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे. राज्यभर सुरू असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा कुचराई सहन केली जाणार नाही. पडताळणी प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात SIR पडताळणी प्रक्रिया पारदर्शक व त्रुटीमुक्त राबवण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ भत्तेसिंह बर्गे यांच्यासह युवराज पाटील, अक्षय बर्गे, सागर बर्गे, संदीप निकम, मुन्ना, प्रशांत गायकवाड, दिनेश सनस, मनोज बर्गे, सोहेल इनामदार, नामदेव गुरव, निलेश घनवट, संजय गायकवाड यांनी सोमवारी तहसीलदार डॉक्टर कोडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीतील दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळून नवीन पात्र मतदारांची नोंद करण्यासाठी SIR मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी BLO कडून घराघरात जाऊन पडताळणी फॉर्म देण्याऐवजी केवळ यादीनुसार फॉर्मचे वाटप होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
परिणामी एका कुटुंबातील काही सदस्यांना फॉर्म मिळत असून इतर सदस्य फॉर्मपासून वंचित राहत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती आहे. प्रत्येक घरातील सर्व पात्र मतदारांना घरनिहाय पडताळणी फॉर्म वितरित करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित BLOंना तातडीने द्याव्यात, अशी मागणी राजाभाऊ बर्गे यांनी केली. काही ठिकाणी असे प्रकार घडले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे आश्वासन देत पडताळणीत कुचराई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या तात्काळ कारवाईच्या भूमिकेचे स्वागत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना SIR मोहिमेतील चुकीच्या प्रकरणाबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत कारवाईची भूमिका घेतली. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना तातडीने मोबाईलवर कॉल करून या संदर्भात तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोण कर्मचारी चुकीचे कामकाज करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करा, अशा सूचना देखील तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी दिल्या. निश्चितच याबाबत प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून कोणावरही अन्याय करणारी नाही. या विषयामध्ये विनाकारण राजकारण होऊ नये अशी आमची स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या कारवाईच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करत आहोत, असे प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष बोलवलं तुमचं ते बदलल्याच पत्र कुठं आलं? दिलं की आम्ही आता दिलंय का? आता कोण अध्यक्ष? प्रांत दिले दिलंय मग आता नाही. म्हणजे तुमचं जो पण नाही आम्ही कुणाला बोलवायची नावं दिले शिवसेनेचे ठीक आहे. आता कोण आहे का? तालुका अध्यक्ष आम्हाला आहे एक तुमच्याकडे झाले ना प्रतिनिधीची नावं आम्ही दिलेली बोलवायचं सांगितलं. कारण आता तुमच्या रेकॉर्डला ते हे देतात ना, काय नाही ना ते बॉडी बर्गर झाली ना अजिबात झालं. तुम्ही आम्हाला बिल मुलीचं कळवलं आपण परवा आलेली ना सातारला ते आम्हाला कळवलं नसणार. नाही मी आता आम्ही कळवले तुम्ही जे कळवले काय कळवलं त्याच्यापेक्षा नवीन जे असतील त्याला बोला. आणि आता तात्पुरते हे करायला सांगितलं. कृष्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचे थरारक बचाव. मर्डे येथे पोलीस, होमगार्ड व ग्रामस्थांची धाडसी कामगिरी. सातारा तालुक्यातील मर्डे येथे कृष्णा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीचे पोलीस, होमगार्ड आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत प्राण वाचवले. या साहसी कामगिरीबद्दल पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मर्डे व आनेवाडी गावांना जोडणाऱ्या पुलावरून सध्या कृष्णा नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे. पुलालगतच्या स्मशानभूमी परिसरात दारूचे नशेत असलेले शिवाजी शिंगटे यांचा पाय घसरला आणि ते वेगवान प्रवाहात पडले आणि वाहून जाऊ लागले. घटनेची माहिती मिळताच पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे व किरण खवले यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही बचाव कार्यात सहभाग घेत अथक प्रयत्नांनंतर शिवाजी शिंगटे यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी पुलाच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून बॅरिकेटिंग तसेच सूचना फलक लावण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यात उतरू नये तसेच नदी आणि पुलाच्या धोकादायक परिसरात जाणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की पूर परिस्थिती लक्षात घेऊन सर्व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मर्डे येथील घटनेत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस अत्यंत कौतुकास्पद आहे. नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नमस्कार, मी निलेश तांबे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे. आज रोजी आम्ही मर्डे आणि आनेवाडी या पुलावरती हजर आहोत. मर्डे पुलाच्या पलीकडून एक इसम शिवाजीराव शिंगटे हे पाय दिसून त्याचा पाय दिसून पाणी पडलेलं होतं. सदर वेळी आपले अंमलदार, होमगार्ड, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी ग्रामस्थांना बाहेर काढलेले आहे. तरी मी सातारा तालुक्याचे तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पुलांवरून पाणी गेलेलं आहे. कुणीही आपल्या हलगर्जीपणा करू नये आणि जर पुलावर पाणी गेलं असेल तर त्याच्यामधून गाडी चालू नये अथवा पायी सुद्धा चालत जाऊ नये. धन्यवाद. वॉटर स्टेशनमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 7 जुगाऱ्यांना घेतले ताब्यात.
कोरेगाव तालुक्यात वॉटर स्टेशन परिसरात सुरू असलेल्या बेकायदा 3 पाणी जुगार अड्ड्यावर वॉटर स्टेशन पोलिसांनी छापा टाकत 7 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध धंद्याविरोधातील ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. दिनांक 4 जुलै 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. वॉटर स्टेशन रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बालाजी स्वीट होमच्या पाठीमागे यासिन हमीद पठाण यांच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही जण बेकायदा 3 पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. अचानक छापा टाकत यासिन पठाण, संभाजी पवार, दशरथ जाधव, जितेंद्र निकम, आनंद मकर, विलास कांबळे व रियाज खान पठाण यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 2,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार अमोलकर तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, हवालदार जितेंद्र शिंदे, राहुल पवार, विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे आणि प्रतीक देशमुख यांनी सहभाग घेतला. दरम्यान वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशाच धडक कारवाया यापुढेही सुरू राहतील असा स्पष्ट इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी दिला. तसेच परिसरात कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती नागरिकांनी गोपनीय पद्धतीने पोलिसांना द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियम तारा चोरणारी टोळी जेरबंद, 5 गुन्ह्यांची उकल, 11,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीच्या मालिकेचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत 4 जणांच्या टोळीला अटक केली. या कारवाईत 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून तब्बल 11,43,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महावितरण कंपनीच्या पोलवरील ॲल्युमिनियम तारा चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आणि गोपनीय माहिती संकलन करत सायबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेत सापळा रचून सुरेश बबन जाधव, दत्तात्रय उर्फ राघू किरण मदने, आनंदराव उर्फ संजय उमाजी मदने आणि बापूराव उर्फ बापू धोंडीराम मदने या 4 आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी खटाव तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 5 ठिकाणी महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणातील 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत आरोपींकडून अंदाजे 5,43,000 रुपये किमतीच्या 1,208 किलो वजनाच्या ॲल्युमिनियमच्या तारा तसेच 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा मॅक्स पिकअप जीप असा एकूण 11,43,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.